ग लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेटवर. चला काही दोन्ही चला तिन्ही टीम समोर या. आकाशी चला समोर यायचे. ओम साईच्या समोर या. हुंडा वॉरियर्स तेजस्वीला आपण सुद्धा समोर यायचंय. चला मंच काही सन्मान ते आपण करणार आहोत. तर सर्वप्रथम डीजे मास्टर आपण आपला विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. डीजे मास्टर डीजे आकाश. चला डीजे मास्टर यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. जय बक्षीस वितरणासाठी आम्ही बोलवलंय. आपण प्लीज तिथे खेळू नका. चला विमल सिंग यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. त्यानंतर यापुढील सन्मान केला जाणार या स्पर्धेसाठी लाभलेले आमचे ऑफिशियल अंपायर गंभीर पाटील यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. नयन कालुष्टे आपण मंचावरती या. त्यानंतर डीव्हीएन लाईव्ह यांचा सुद्धा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर हे मैदान उपलब्ध करून दिले त्याबद्दल दत्तगुरु नवापूर संघाचा सन्मान केला जाईल. दत्तगुरु नवापूर संघाचा सन्मान कोणीतरी एक मेंबर या आपण स्वीकारण्यासाठी यायचंय. हे मैदान उपलब्ध करून दिलं त्याबद्दल आपला विशेष मनापासून आभार. तेजस सेलवांच्या वतीने आपला आभार व्यक्त करण्यात येतोय. धन्यवाद दत्तगुरु नवापूर संघ. आपण हे मैदान या स्पर्धेसाठी उपलब्ध करून दिले त्याबद्दल आपलं मनापासून आभार. त्यानंतर या स्पर्धेसाठी लाभलेला गोडाबाज यांच्या माध्यमातून समालोचनाची भूमिका आपण पार पडताना पाहिली असे कौस्तुभ मेहर यांचा सुद्धा विशेष सन्मान केला जातोय. कौस्तुभ मेहर आपण या आपला विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. अजून एक आपल्यामध्ये समालोचक होते असे आपले मित्र भरत मोरे यांचा देखील सन्मान देऊन सन्मान करायचा आहे. नितेश घरत. आता आपण जास्त टाइम न घेता पुढील प्राइज डिस्ट्रीब्युशनाकडे आपण जाणार आहोत. चुकून बाकून कोणाचं जर का आभार मानायचं राहिलं असेल तर धन्यवाद. आपलं मनापासून आभार. तेजस इलेव्हनच्या वतीनं आपण या स्पर्धेसाठी केलेलं प्रत्यक्षरित्या सहकार्य खूप मोठं आहे त्याबद्दल थँक्यू सो मच. या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट हा किताब दिला जाणार आहे. राजन स्पोर्ट्स कडून कॅप आहेत. चला राजन स्पोर्ट्स यांच्यामधून बॅटर फिल्डर बॉलर यांच्यासाठी कॅप सिरीजसाठी टी शर्ट आलेले आहेत. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट कोण आहे? जास्त वेळ घेणार नाहीये. दीज अवॉर्ड गोज टू मिस्टर लॉसन कोरिया. ठरतोय बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट साठी बॅट आहे, ट्रॉफी आहे आणि कॅप राजन स्पोर्ट्सची ती दोन गौरव केला जाणार आहे. बॅट द्यायचे.
आई भवानी ट्रॉफी यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेली बॅट, राजन स्पोर्टची कॅप, स्पोर्ट फॉर चेंज यांच्याकडून ट्रॉफी आणि ते दोन गौरव केला जातो लॉसन कोरिया यांचा. अभिनंदन लॉसन. त्यानंतर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट कोण असेल? करण. अजून बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट अँड दिस अवॉर्ड गोज टू दिस प्राइज गोज टू मिस्टर विघ्नेश साकलतोडे. विघ्नेश साकलतोडे आपण यायचंय. चारही जणांचे सेम होते, त्याच्यामध्ये विघ्नेश साकलतोडे बेस्ट इकॉनॉमी आणि कमी मॅच मध्ये त्याने मिळवलेले विकेट्स आणि सगळे बक्षीस ही टॉप 3 मध्ये आलेल्या टीमसाठी आहेत. कल्पक राऊत यांना बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचा किताब देण्यासाठी विघ्नेश साकलतोडे यांनी सांगितलंय. मी विनंती करेन कल्पक राऊत यांना की आपण यायचंय. बघा, कल्पक यांच्यासाठी विशेष टाळ्या यासाठी वाजवा, कारण प्रत्येक स्पर्धेमध्ये ओम साईच्यासाठी पहिलं षटक त्यांनी खरोखर प्रभावीपणे टाकलंय आणि त्यांचा एक्सपिरियन्स करायला त्याने वापरलाय. कल्पक यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. विकेट आल्या नाही आल्या, परंतु इकॉनॉमिकल स्पेल राहणारच राहणार. आणि बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट बॉलरसाठी शूज, स्पोर्ट्स फॉर चेंज यांच्याकडून शूज, राजन स्पोर्टची कॅप आणि स्पोर्ट फॉर चेंज यांच्याकडून ट्रॉफी स्पॉन्सर केली गेल्याने कल्पक अभिनंदन आपलं. खूप दिवसानंतर हे बक्षीस आणि यानंतर बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट कोण आहे? खूप चांगला परफॉर्मन्स त्याने ॲज अ बॅटर म्हणून केला या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि त्या खेळाडूचं नाव आहे मिस्टर वैभव पाटील. 46 धावा संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि त्यांना बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंटचा खिताब देऊन त्यांचा गौरव करण्यात येतोय. बीजी स्पोर्ट्स यांच्याकडून बॅट, स्पोर्ट्स फॉर चेंज यांची ट्रॉफी आणि राजन स्पोर्टची कॅप देऊन गौरव केला जातोय. बक्षीस वितरण टॉप 3 टीम मध्येच केलं जात आहे. या स्पर्धेसाठी जी काही बक्षिसं दिली जातात ती क्वालिफाय जाणाऱ्या 3 संघांमध्येच दिली जात आहेत. या स्पर्धेमधील तृतीय पारितोषिकाचा मान पटकावणारा संघाचं नाव आहे टीम आगाशी. टीम आगाशी आपण या. केतन पाटील आणि हितेश होळकर यांच्याकडून कॅश प्राइज आणि आयन पीट स्पोर्ट्स क्लब आयनमॅन हार्दिकजी पाटील साहेब यांच्याकडून ही ट्रॉफी स्पॉन्सर करण्यात आली, ती देऊन गौरव केला जातोय टीम आगाशीचा. त्यानंतर या स्पर्धेचं उपविजेतेपद ज्या संघाने पटकावलंय, खूप चांगला खेळ राहिला, संघर्षमय खेळ राहिला आणि मॅचेस खूप चांगल्या पद्धतीने त्याने खेळल्या आणि अशा एक दादा संघाला आपण आमंत्रित करणार आहोत हे उपविजेतेपदाची ट्रॉफी घेण्यासाठी. संघाचं नाव आहे ओम साईच्या. योगेश मेहर यांच्या शुभास्ते हा किताब दिला जाणार आहे. जोरदार टाळ्या होऊन जातात ओम साईच्या साठी. खूप चांगला खेळ राहिला. फायनलमध्ये थोडी निराशा हाती जरूर लागली, परंतु ओव्हरऑल टुर्नामेंटमध्ये चांगला परफॉर्मन्स राहिला, त्याबद्दल अभिनंदन ओम साईच्या. मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट कोण असेल? नितेश पाटील, ज्याच्या आहेत सर्वाधिक धाबा, 66 धाबा ज्यानं बनवल्यात, त्या खेळाडूचं नाव आहे मिस्टर नयन कालुष्टे. मॅन ऑफ द सिरीज ओम 879 ओम 879 मित्रमंडळाच्या वतीने स्पॉन्सर करण्यात आलेली सायकल ओम 879 म्हणजे हितेश होळकर आणि केतन पाटील. आपण जर असाल तर प्लीज मंचावरती या.
वसई बॉक्स अँड क्रिकेट असोसिएशन मेंबर वैभव पाटील यांचा सन्मान बाकी आपण यायचा आपला विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. वसई बॉक्स अँड क्रिकेट असोसिएशनमध्ये कार्यरत असणारा त्यांचा सुद्धा वाटा खूप मोठा आहे आणि त्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान या मंचावरती केला जातोय. धन्यवाद वैभव पाटील, आपण या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल आपल्या मनापासून आभार. त्यानंतर सर्व प्रेक्षकांचा मनापासून आभार, गावपाड्यातील ग्रामस्थांचा मनापासून आभार, दत्तगुरू नवापूर यांचा मनापासून आभार, सर्व संघ जे या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करत असताना दिसले त्यांचा मनापासून आभार आणि त्याचबरोबर चुकून माकून कोणाचं जर राहिलं असेल तर त्यांचा सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतोय. हेमचंद मेहर आपण कुठे असेल मंचावरती यायचं. हेमचंद मेहर आणि या स्पर्धेमधील अंतिम विजेतेपद एक असा संघ ज्या संघाने एक इतिहास रचलाय आणि या हंगामामध्ये सर्वाधिक जास्त ट्रॉफी मारण्याचा कारनामा आपल्या नावे केलाय असा 4th टाइम चॅम्पियन बनणारा संघ हुंडा वॉरियर्स तेजस 11. जोरदार टाळ्या, मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन, बिग कॉंग्रॅच्युलेशन. टीम खूप चांगला खेळ आपण करून दाखवलात आणि सुरुवातीचा काळ खूप चांगला राहिला नाही पण त्यानंतर जो कमबॅक केला तो खरोखर वाखाणण्याजोगे होता. ओव्हरऑल कामगिरीच्या बळावरती मिळवलेलं हे विजेतेपद खूप काही सांगून गेलं आणि त्याबद्दल आपलं विशेष कौतुक. अशा पद्धतीनं तेजस 11 आयोजित वसई विरार बॉक्स अँड क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही बिग बॅश लीग 2025 चा क्रिकेटचा महासंग्राम या ठिकाणी गुड्या गोविंदाने पार पडला, संपन्न झाला. पुन्हा एकदा सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतोय आणि ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाल्याचे जाहीर करतो. थँक्यू सो मच.